विठाला 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 मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. आता त्याच्यात 3 प्रश्न आहे. उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, केव्हा करावा? उपदेश कुणी करावा? सोप्या सोपं सांगतो, ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा, ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. मग तुम्ही म्हणाल तुकोबरायांकडे स्वार्थ नव्हता का? अहो नव्हताच. कशावरून? जाळोनी संसार बैसलो अंगणी. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून समाजाला सुखी ठेवण्यासाठी 42 लाखाची इस्टेट दान धर्मात घालून स्वतःची संसाराची राग रांगोळी उघड्या डोळ्यानं पाहून त्यांनी परमार्थ केला. का? कारण त्यांच्याकडे स्वार्थ अजिबात नव्हता. आणि ज्यांच्याकडे स्वार्थ नाही त्यांनीच उपदेश करावा, आमच्या सारख्यांनी अजिबात नाही. विठाला 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 विठाला. मग पहिला प्रश्न, उपदेश कोणी करावा? हा, ज्यांच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? कोणाला करावा? बैलाला, गाढवाला? गाढवाला करून उपयोग नाही, कारण गाढव माळ घालीत म्हणा ना. आजही गाढवांच्या गळ्यांनी माळा. गाढवांबद्दल बोलते बरं का मी. म्हणजे त्यांना उपदेश करून काय फायदा नाही. उपदेश कोणाला करावा? माणसाला करावा. माणसासारखा बुद्धिवान प्राणी पृथ्वी तलावर नाही महाराज. भगवंतांनी 84 लक्ष योनी तयार केली, देवाला करमलं नाही. देव म्हणले सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी निर्माण केली नाही. म्हणून देवानी हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालील, गंध लावीन, 24 तासातले 24 मिनिटं तरी मला देईल. म्हणून भगवंतांनी नरदेहाची निर्मिती केली महाराज. हो, म्हणून उपदेश माणसालाच करावा. आता कधी करावा? विशिष्ट वेळेत करावा, जेणेकरून आयुष्याची बर्बादी होणार नाही. मग उपदेश कोणी करावा? ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? माणसाला करावा. केव्हा करावा? विशिष्ट वेळेत करावा. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. काय करतात? सांगत तू मासी हजार वेळा, सांगत तू मासी हजार नाही तरी गेला जन्म वाया. हो करता भरावरी दुरावती दुरे, करता भरावरी दुरावती दुरे. सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबराय उपदेश करतात विठ्ठलाला बजा, नाहीतर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आता नीट आहे का? उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? माणसाला करावा. कधी करावा? विशिष्ट वेळेत करावा. पण उपदेश करण्याचा आधी अधिकार असावा लागतो. काय असावा लागतो? अधिकार.
समोरच्याला सांगण्यासाठी आपण अगोदर तसं वागलं पाहिजे, तेव्हा समोरचा ऐकतो का नाही? आपण तसं वागलं तर समोरचा ऐकणार, नुसतं सांगून फायदा नाही. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे. हो, अधिकार खूप महत्वाचा आहे. अधिकार, आता अधिकार कसा असतो बघा, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे अधिकार शब्दाचा अर्थ अगोदर आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. बघा, बापानी पोराला सांगितलं ही घे बिडी, बिडी बिडी माहिती आहे ना, ही घे बिडी पेटून आण. बापाने सांगितलं पोराला ही घे बिडी पेटून आण. पोरग गेलं घाई घाई बिडी घेऊन, चुलीपाशी धरली बिडी, पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजली. येतपर्यंत बिडी विजली. बाप त्याला म्हणाला, मूर्खा, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील? पा बाप, ते पोरग जरा नाराजच झालं. पण ते पोरग हुशार होतं. कुठलं होतं? पार्टीच होतं. पार्टीचे पोरं हुशार आहेत. त्यांनी घाई घाई बिडी घेतली, लगेच बापाच्या हातातून पळत गेला, चुलीपाशी परत धरली, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. ज्याला नाही कळलं त्यांनी परत महाप्रसाद घ्या, डबल कार्यक्रम होऊ द्या, काय अवघड नाही. येतपर्यंत बिडी त्यांनी विजूच दिली नाही, म्हणजे त्यांनी काय केलं? काय म्हणले? वडीतच आला तो, बापा पुढे आला, येतपर्यंत अर्धी बिडी संपली. बाप त्याला परत म्हणाला, मूर्खा, नालायका, बिडी पितो, तुला लाज वाटत नाही? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. बाप काय करत होता? अहो काय करत होता? बिडी ओढत होता ना. मग बापाला जर वाटत असेल पोराने बिडी ओढू नये, त्यासाठी बापाने अगोदर आपल्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे, सिगरेट चालू केली पाहिजे. नाही नाही नाही, बिडीन सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा पोरगा ऐकन ना. म्हणजे अगोदर तसं आपण वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं, तेव्हा समोरचा ऐकतो, तेव्हा आपण उपदेश केलेलं फायद्याचं ठरतं. महाराज बघा, असंच एक पोरग उभं होतं, तंबाखू खात होतं, चोळत होतं. मी त्याच्या जवळ गेलो, म्हणला, मूर्खा, काय तंबाखू खातो, तुला लाज वाटत नाही? पुढून शिक्षक चालले तू तंबाखू खातो. तो म्हणला, ओ महाराज, मी तंबाखू खायला माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, तुम्ही कोण? शिक्षक कोण? पण योगायोगाने त्याच्या समोरून बाप गेला, त्यांनी घाई घाई हात माग घेतला असा. मी म्हणलं, बोलून गेलं, पण बापाबद्दल इज्जत आहे का नाही? इज्जत ठेवली, बरं. मग त्याला विचारलं, काय रे, तू तर म्हणतो बापाला घाबरत नव्हता, मग हात का माग घेतला? तो म्हणतो, घाबरतो म्हणून हात माग नाही घेतला, तो याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. असं जर असेल तर पोरग कवा ऐकणार? महाराज म्हणजे दुसऱ्याला सांगण्यासाठी अधिकार महत्वाचा आहे महाराज. आणि अधिकार काय असतो? आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. महाराज अधिकार जीवनामध्ये फार महत्वाचा आहे महाराज. म्हणजे उपदेश करण्यासाठी पहिला काय लागतो? काय लागतो? अधिकार लागतो. दुसरं गोष्ट म्हणजे अनुभव लागतो. अनुभवाशिवाय माणसानं बोलू नये. अनुभव लागतो का नाही? मला सांगा, किती ओव्या पाटे हे महत्वाचं का किती ओव्याचा अर्थ समजला हे महत्वाचं? तुम्हाला काय कळतं का नाही? इकडे काय किती ओव्या पाठ हे महत्वाचं का अर्थ समजतो हे महत्वाचं? अर्थ समजतो हे महत्वाचं. बरं, किती अर्थ समजतो हे महत्वाचं का किती ओव्यांचा अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव आला महत्वाचा. मग अनुभव महत्वाचा आहे का नाही? म्हणजे उपदेश महत्वाचा आहे, उपदेशासाठी अधिकार महत्वाचा आहे, अनुभव महत्वाचा आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे, तिसरी ते म्हणजे उपदेश करताना तो उपदेश हिताचा असावं. हिताचं, समोरच्याला उपदेश करताना ते हिताचं असावं महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय अधिकारानं सांगतात, अनुभवानं सांगतात आणि हिताचा उपदेश करतात. काय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाऊ देऊ नका. एकतर मनुष्य जन्म मिळत नाही, नशिबाने आपल्याला मिळालाय.
मग नशिबाने मिळालंय, मग त्या जन्मामध्ये येऊन कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे महाराज. नाही तर एक ना एक दिवस सगळेच जाणार आहे महाराज. आपले पूर्वज गेले, आपणही जाणार आहे महाराज. बघा किती सुंदर वर्णन आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी बयाले मोठे. उठा जागा पाठी बयाले मोठे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला हो. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी बयाले मोठे. उठा जागा पाठी बयाले मोठे. एक ना एक दिवस सगळे जाणार आहे महाराज. आपणही जाणार आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आलोय आपण. आनंदाने राहा, प्रेमाने राहा महाराज. हो, घरामध्ये सुद्धा पती पत्नीने चांगलं वागलं पाहिजे. निदान चांगलं वागलं पाहिजे का नाही, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. काय काय मोटरसायकल आहे का नाही. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं म्हणजे पत्नी. पुढचं नवरा मागचं, पण मागचं चाक जरा भाऊ खात. त्यांना किती हसू आलं बघा. त्यांच्या मनातलं बोललो फक्त, एवढंच केलं. थोडा इको कमी कर दादा. मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या चाकाला, म्हणून ते भाव खातं. पण मला आजच्या या व्यासपीठावरून, या स्टेजवरून एवढंच सांगायचंय मागच्या चाकाला, की तुम्ही भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. वय टाळकरी मंडळी, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा नाही का, समतोल असावा. मी तर नेहमी कीर्तनात सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायाकच बघतात. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. बॅलेन्स महत्वाचं आहे. मग सांगितलं समतोल असावा, प्रेमाने राहा महाराज. काय आयुष्य पुन्हा नाही महाराज, एकदा भेटले नशिबाने. हो, प्रेमाने राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. थोडक्यात चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला वागायचं कळत नाही महाराज, बोलायचं कळत नाही महाराज. काय बोलतो आपण महाराज. एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि ते काय करत होता, जेवत होता. आणि जेवताना तो म्हणला आपल्या बायकोला, वै ग आज भाजी मामीने केली काय ग. काय म्हणला, भाजी मामीने केली काय ग. बायको किचन मधूनच बाहेर पडत आली, म्हणली बाया तुम्हाला कसं काय कळलं, भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कसं काय कळलं. तो म्हणतो किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. आपल्याला बोलायचं कळत नाही, थोडंच बोलणार पण झटकाच. चांगलं बोललं पाहिजे का नाही माणसाने. लय अवघड असतं महाराज. आम्ही कीर्तनाला फिरतो, असे भेटतात महाराज. हो, माग मी कर्नाटकमध्ये कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम झाला, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली.
मी म्हणलं हे नोट कशासाठी? तो म्हणतो महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठंच चालत नाही ती इथं चालन काय? म्हणजे असे लोक असतात महाराज विचित्र. तर कसं वागायचं बोलायचं कळत नाही महाराज. आणि परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे. बघा एखादा अभंग म्हणता नाही आला तरी चालेल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण जीवनामध्ये फार महत्वाचे. चांगलंच वागलं पाहिजे महाराज. हो आपले कर्म चांगले पाहिजे आणि चांगलं सांगा एकमेकाला, वाईट उपदेश करू नका. कधी कधी आपण चांगलं सांगतो पण लोक दुसराच अर्थ घेतात. कीर्तनातून एखादी गोष्ट जर सांगितली आपण, मी एका कीर्तनात म्हणलो जसं पेराल तसं, जसं पेराल तसं उगवेल. आता या वाक्यात काही चुकीचं आहे मला सांगा. जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं मी खुर्चीवर बसलो, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नुसतंच खुर्चीवर बसता. आता खुर्ची आल्यावर खुर्चीवर बसणार ना. हा खुर्चीवर बसलो. एक जर माझ्या जवळ आला मला म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तर म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं यात चुकीचं काय? प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, जे पेराल तेच उगणार ना. तो म्हणला महाराज साप चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला शेंगदाणा. टरफालं आलो कुठून? अरे म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही 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 जे पेराल अहो माझी अकलच बंद झाली, मला कळणीच काय चाललंय. अहो तो मला हलूच देईनी. मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण बाकी का आणू नको. त्याने कपात चहा आणला. म्हणलं अरे फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस बटर काही नाही. अरे म्हणलं फक्त चहा कप नाही. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हटलं बावळा टमाटर फलाशिवाय कुठे शेंगदाणा असतो? तर मला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? मग असे लोक असतात महाराज. आपण एक सांगितलं का दुसरंच करतात महाराज. म्हणून परमार्थामध्ये चांगलं बोला, चांगलं वागा, कर्म चांगलं ठेवा. माणसाचं कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. चांगलं वागलं पाहिजे. जसं कर्म करणार तसं फळ भेटणार महाराज. देवाची भक्ती करा. देवाला जी आवडती ती भक्ती करा महाराज. कुठली आवडती? हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते, 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 हे जी थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि असंच फिरा सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडं प्रेम आहे ते कमी करा, देवाच्या चरणी वळवा. हीच आवडती भक्ती आहे महाराज. आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. आपण भक्ती करतो नाही असं नाही, पण देवाला जी आवडती ती करत नाही. आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. कशी कशी? आंधळी भक्ती, निव्वळ आंधळी भक्ती. त्याला काही तथ्यच नाही महाराज. कसं सांगू का तुम्हाला? कढीपत्ता माहितीये का महिला मंडळ? अहो कढीपत्ता एवढं माहितीये का? पर आता बोलत जायचं. आपली भक्ती कशी सांगतो तुम्हाला? आपली भक्ती झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला जुडीत बांधला
आणि बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलं कोण? तरी कोणतरी म्हणलंच कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बुवा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला पण अनुभव आहे वाटतं. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. वा वा वा. कढईच्या बाहेरच पळायला लागला. असं वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आलं? कढीपत्ता. जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला मंडळ आपली भक्ती म्हणजे असं कढीपत्ता म्हणतात. त्यांच्या तोंडाने ते कबूल झाले. माझं कामच झालं ना. आपली भक्तीमुळे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, काय त्याचं तथ्यच नाही महाराज. अशी भक्ती कामाची नाही ना. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी. भक्ती कशी पाहिजे? डोळस भक्ती पाहिजे महाराज. बरं, त्याच्यात मुद्दा असा आहे, भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. नीट आहे का? अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ भक्त म्हणजे काय? संकट पडल्यावर त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत. संकट पडलं की मग देवाची आठवण येणार, तोपर्यंत येणार नाही. बघा, अंगाला आला ताप, देवा तू माझा. वा वा वा. आता पुढचं सांगायचं मला बरं का. अंगाचा निघून गेला ताप, ते म्हणतात देवा मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे संकट पडलं की आठवण, तोपर्यंत येणार नाही महाराज. आधी नाही हौस, त्यात पडला. अरे वा. आधी नाही हौस, त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल. कोण जाते इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. म्हणजे असे लोक संकट पडले की देवाची आठवण येणार. कोटे गुंतला असे वेळ का सकळा लावली. हो, संकट पडल्यावर आठवण, तोपर्यंत येणार नाही. तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा, समजा एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे आणि तो एकटा आहे. आणि अचानक जर लाईट गेली, रात्रीची लाईट गेली आणि तो व्यक्ती एकटा घरी यायला निघाला, कसा येईल? हा, म्हणजे घाबरत घाबरत येणार ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला. राम 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 राम. ते इथपर्यंत आलो होतं माया, असं वरतीच उडालं ते. कोणाला पाणी पिणी काय? म्हणजे थोडा कुठं झाडा पाना झाला ते घाबरत. राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसती, लगेच म्हणतो हा आता मला कोण खाणार. त्याला म्हणतात अर्थ भक्त. फक्त संकट पडले की त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. मला एवढं सांगण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागला. हा, दुसरा म्हणजे अर्थार्थी जो फक्त पैशांसाठी देवदेव करतो. तिसरा जिज्ञासू, जो दुरून पाहतो. जिज्ञासू दुरूनच, आतमध्ये मंडपात येणार, दुरूनच पाहणार काय चाललंय महाराजाचं, पण आतमध्ये येणार, कीर्तनाला बसणार नाही, फक्त दुरून पाहत राहणार, त्याला जिज्ञासू म्हणतात.
आणि सर्वात श्रेष्ठ भक्त असतो तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त आहेत. हो, आणि भक्ती ही केली पाहिजे, पण देवाला आवडती तशी भक्ती केली पाहिजे महाराज. हो, संकल्पावी माया संसाराची, त्याचं पुढचं प्रमाणे ठेविले अनंते तैसेची, आणि चित्ती काय असावे, काय समाधान. आणि आज माणसाकडे काय नाही, समाधानच नाही हो. आता मस्त आवाज झाले बरं का, असंच राहू द्या. समाधान नाही आजकाल. काय समाधान आहे? इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. बघताय का? एकाचा सुद्धा हात वर नाही. आणि ज्यांनी चुकून एखाद्याने केला असेल त्यांनी पण खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. म्हणजे आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज. मन समाधानी नाही हो. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन नवीन, याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं. समाधान नाही. माणसाने समाधानी असावं महाराज. चित्ते असू द्यावे समाधान. हो, आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक, पण एक वेळ मळका असावं पण जळक नसावं. कारण मळ साफ होतो महाराज. आता आजकाल लई पावडर आहे, सर्फेक्सल, टाईड, रिन, आला घडी, आता तर वॉशिंग मशीन आहे, सगळा मळ साफ होतो तुमचा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. खुश असावं, हसावं. आजकाल माणसं हसत नाही, अजिबात हसत नाही. आजचं द्या सोडून, पण हसत नाही. आणि मग जो हसत नाही त्याला अटॅक येतो. हा बघा, हसलं पाहिजे. ज्याला हसता येते त्याला 4 माणसात, अहो ज्याला हसता येते त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसतंय. माणसाने हसलं पाहिजे महाराज. हसून खेळून राहावं महाराज. देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. कारण किती संसार करत बसलो महाराज, संसार पूर्ण होणार नाही. संसारात दुःखमुळे महाराज किती संसार करा, पूर्ण होणार. दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. वा वा. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का? एक ठरवा काहीतरी. नाही. मृदंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. 10-10 वर्ष घासावं लागतं, तेव्हा एवढं सुंदर बोलणं, सुंदर गायन करता येतं. काही ना, नुसतं सा लावायला वर्ष जातं, नुसतं सा लावायला. सोपं नाही महाराज. माझा एक मित्र होता आळंदीमध्ये, 6 वर्ष किती फक्त धोतारच नेसायला शिकला, दुसरं काय अजून त्याला येत नाही. काय सोपं नाही महाराज, कोणालाही जमत नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? ते माया पुढे नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. आता एवढे सुंदर गायक आहेत, वादक आहेत, तिथं एवढं सुंदर टाळकरी मंडळी आहेत. यांच्याकडे बघून, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे. वाटतं का नाही? एक म्हणलं मला नाही वाटत भाऊ मजा आहे. मजा आहे, वाटतं का नाही महाराज? वाटणार महाराज, पण मजा नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती का? रॉकेट कुठं उडतो? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. आम्हाला माहित महाराज. सोपं नाही महाराज, सोपं नाही, अजिबात नाही. एक जण तो नुसताच कानायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा आहे, महाराज तुमची लय मजा आहे. म्हणलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते? इथं रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. फक्त 8च दिवस
टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन, असं वैतागलं महाराज. ते 9व्या दिवशी माझे पायच धरले, म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, देवाकडे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या वंशा देवाकडे. सोपं नाही महाराज, कष्ट आहे त्याच्या मागं महाराज. हो, मी सहसा सांगत नाही, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती? 30,000. दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जाईल याची गॅरंटी नाही. असं करू नका, लय लांबून आलोय आज. महिला म्हणून बटाटा कसा शिजतो कुकरमध्ये, बटाटा माहिती आहे ना कसा शिजतो, तसा आम्ही गाडीमध्ये रोज शिजतो सकाळ संध्याकाळ. पण हे तुमचं लोकांचं प्रेम आहे महाराज आमच्यावर, म्हणून हे दिवस आहे आमच्यावर. नाही तर काय महाराज, सोपं नाही महाराज. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. सुंदर नियोजन महाराज. आजचा कार्यक्रम जर पाहिला महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. हो, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडणे. इथे आनंद घेतला पाहिजे महाराज. इथे नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज. इथं सुंदर वर्णी महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे, इथं नाचलं पाहिजे, इथं आनंद घेतला पाहिजे. आपण कुठं नाचतो आपल्या आपल्या मनाला माहिती, ते मी सांगायची गरज नाही महाराज. सुंदर नियोजन आहे महाराज या पार्टी गावाचं महाराज. वा वा वा, आनंदाचं असं वातावरण आहे महाराज. संत नागाजी महाराजांचा हा रौप्य महोत्सव अखंड ऐनम सप्ताह सोहळा आहे महाराज. अगदी आपण भाग्याची माणसं आहोत की या रौप्य महोत्सवाला आपण साक्षीदार आहोत. हे आनंदाची गोष्ट आहे महाराज. आणि या अखंड ऐनम सप्ताहाच्या निमित्ताने, या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांनी आज देवाकडे एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे मागायचं. एवढंच देवाकडे मागायचं महाराज. वा, शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे, कारण शेतकऱ्यासारखं कष्ट कोणीच करत नाही, अजिबात करत नाही महाराज. बघा बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगू का तुम्हाला. तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा,
आणि त्याला म्हणावं एखादा मीटर कापड दे ना फुकट, देईल? देईल का हो? बरं ते जाऊ द्या, सोनाराशी दोस्ती करा, अर्धा ग्राम उगा आपलं थोडं, नाही तुम्हाला तो उभं सुद्धा करणार नाही दुकानात. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा, शेतकऱ्याशी त्याला म्हणा 4-5 किलो कांदे दे, तो म्हणून 4-5 किलो अख्खी 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणारा फक्त शेतकरी आहे महाराज. शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचंच नाही महाराज. म्हणून शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे महाराज. हिंदू धर्माची गाय वाचली पाहिजे, कारण हिंदू धर्माची गाय जी आहे ती राजमाता आहे महाराज. आता हिंदू धर्माचं महाराज दैवत आहे महाराज, त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. हिंदू धर्म कधी आपण आपल्या मुलांना म्हणतो का चल आरतीला, चल कीर्तनाला, चल भजनाला म्हणतो का? आपण उलट त्याला असं म्हणतो तू अभ्यास कर, याच्यात पडू नको, हे करण्यासाठी आम्ही आहे ना, तू अभ्यास कर, याच्यात पडू नको. अरे आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शिकवलं पाहिजे महाराज. शिवजयंती काय असते, मकर संक्रांती काय असते, गुढीपाडवा काय असतो, संतांची पुण्यतिथी काय असते, हे कोणी शिकवलं पाहिजे? आपण शिकवलं पाहिजे महाराज. हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपण केली पाहिजे आणि दुसऱ्याला न सांगता सुधारणा ही घरापासून केली पाहिजे महाराज. दुसऱ्याला सांगून काय फायदा? घरापासून सुरुवात झाली पाहिजे महाराज, स्वतःच्या घरापासून. हो, कारण आज जी संकट आहे ती माणसांवर नाही, संकट धर्मावर आहे महाराज. म्हणून धर्माची जनजागृती आपण केली पाहिजे महाराज. हिंदू धर्म टिकला पाहिजे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकलं पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. एवढं आज सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे मागायचं महाराज. देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, कारण कितीही संसार केला तरी संसार पूर्ण होणार नाही, पण परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. हेच अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावसी दुरी, 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 करिता बरोबरी दुरावसी दुरी. भावाची पुरी भावासी, भावाची पुरी भावते, भावाची पुरी भावाची, भावाची पुरी भावाची. ओ करिता बरोबरी दुरावसी दुरी, 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 करता बरोबरी दुरावसी दुरी, करता बरोबरी दुरावसी दुरी, करता बरोबरी दुरावसी दुरी, करता बरोबरी दुरावसी दुरावसी. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावासी. किती संसार करा पूर्ण होणार नाही महाराज, होऊ शकत नाही महाराज. पण परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून मनापासून परमार्थ केला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता द्यासी सर्व आहे. भक्ती आवडीने केली पाहिजे. आपण करतो सवडीनं, पण कसं केलं पाहिजे? आवडीने केलं पाहिजे महाराज देवाची भक्ती. हो बघा, देवाकडं मागताना सुद्धा विचार केला पाहिजे. आणि माझा तर पहिला मुद्दा असा असतो की देवाकडं मागण्याची गरजच काय? देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? चतुरातो शिरोमणी, देव हुशार आहे महाराज, देवाला कळतं मागायची गरज नाही. आता हे संत नगाजी महाराजांचं हे सुंदर असं मंदिर आहे महाराज. बघा, मंदिराबद्दल एक सुंदर वर्णन आहे, पण नीट ऐका. मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर भीख मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागत असतो देवाकडं. मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? कोण हो?
असलंच ना महाराज. हो, भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झाले महाराज. आम्ही सकाळी निघालो आता कार्यक्रमाला येण्यासाठी आणि रस्त्यात सिग्नल लागला एक. आम्ही थांबल्यानंतर एक भिकारी माझ्याजवळ आला. त्यांनी बघितले पांढरे कपडे माझे, महाराज दिसत आला जवळ. काचा वास वाजवलं, मी काच घेतली खाली. मला म्हणला महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं ठीक आहे बाबा. 10 रुपये काढले आणि दिले त्याला. म्हणलं जा. ते थोडं पुढं गेलं, परत माघारी आलं. मला म्हणलं महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर दिले 10 रुपये. तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मग मी म्हणलं त्याला भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणला महाराज काय बोलता, तिच्यामुळेच तर भिकारी झालो. भिकाऱ्यांचं लय अवघड काम महाराज. पण आता परमार्थाकडे वळू जरा आपण. भिकाऱ्याचं जे वर्णन आहे का नाथ महाराजांनी भागवतात केले बघा, किती सुंदर वर्णन आहे. फक्त ध्यान देऊन ऐका, तुम्हाला सोपं आहे, समजेल, एवढं अवघड नाही. बघा भिकाऱ्याचं वर्णन. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, पण ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो तो. रस्त्यावर असणाऱ्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, तरी त्याचं मन संतुष्ट नाही, त्याला अजून पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. हो, ज्याचं मन समाधानी नाही ना, त्याला किती द्या, तो भिकारीच महाराज. हो बघा, म्हणून देवाकडे मागताना जरा विचार करून मागा. देवाकडे मागताना तुम्ही जाता का मंदिरात? अहो जाता का? काय मागता देवाकडं? ग बसा, काहीच नाही असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही काहीतरी मागत असाल ना, देवा मला सुखी भेळ. अच्छा सुख म्हटलं, सुखी भेळ, सुखी ठेव. कोणाला? बाकीच्यांना. म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. म्हणजे आपण स्वार्थी झालो का नाही? आपण स्वार्थी झालो. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. आपल्या मागण्या स्वार्थ आहे. जे काही ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, बायको मला, सगळं मला, दुसऱ्याचं काय होते पण मला दे. आपण स्वार्थी. पण संतांचं तसं नसतं महाराज. संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं. आपल्या मागण्या स्वार्थ असतो, संतांचं नसतो. संतांचं मागणं बघा, नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नकोय. कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे,
प्रेमाविना नाही, भरपूर प्रेम झालं महाराज, धन्यवाद. प्रेमाविना नाही समाधान. संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं महाराज. हो, समजा समजा तुम्हाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा समजा आता इथे असतील सासू सुना बसलेले असतील बऱ्यापैकी. समजा सासू सुनाला देव प्रसन्न झाला, आणि प्रसन्न झाल्यानंतर देवानी एक अट घातली. अट, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे सुनानी समजा 1 तोळं सोनं मागितलं, सासूला किती? म्हणजे तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. आता देवानी अशी अट घातली, पण ती सून हुशार. कुठली होती? पारडीचीच होती ती सून. ती कशी? ती कशी? हुशार. ती लय हुशार. ती म्हणली देवाला, देवा किती वेळा मी मागू शकते, किती वर आहे? देव म्हणले 3 वर आहे बो, विचार करून माग. पण ती सून कशी? कुठली? ती हुशारच महाराज. आणि मग ठरलं महाराज, सुननी पहिला वर मागितला देवाकडं. देवा माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे आंधळी झाली, तिला काही दिसणीच. पहिला वर संपला. दुसरा वर, देवा मला एका पायाने लंगडी करा. सासू जागेवर बसली, हालताच येईन तिला. आता राहिला तिसरा. पण सून कशी होती? कुठली होती? पारडीची होती. ती हुशारच ना. देव मानले बाबा शेवटचा वर आहे, जरा विचार करून माग, जरा डोकं चालव. पण ती सून हुशारच, तिला सांगायची गरज नाही. ती म्हणली देवा माझा शेवटचा वर असा आहे, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका. उग आपलं उग झटका दिल्या ग, त्याच्या डबल. सासू जागेवर गेली, बघता काय माया ग. म्हणजे देव प्रसन्न झाला, पण मागायचं कळलं नाही महाराज. कळलं का? अजिबात नाही कळलं महाराज. लय अवघड आहे महाराज. आता तुमचं जाऊ द्या. समजा तुम्हाला देव प्रसन्न झाला, आता त्यांचं झालं, तुम्हाला नको घ्या. 3 मित्राला देव प्रसन्न झाला. 3 ते 3 मित्र अशीच येडे, आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर कसे? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. भोळ दैवत लगेच प्रसन्न झाले, आणि त्या पहिल्या मित्राला म्हणाले माग तुला काय पाहिजे? ते म्हणलं देवा एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. तो म्हणला देवा असं करा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचची झाडं किती? 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? 1 कोट, प्रत्येक पानाला माल झाला किती? त्याचा घरी गेल्यावर विचार करा, आपल्याकडे टाइम नाही तेवढा. आता भगवान शंकर भोळे दैवत ते म्हणले तथास्तु. आता राहिला दुसरा मित्र, त्याला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला पण काहीच नको, पण आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसं काय गप राहणार, मी मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला देवा असं करा, ते चिंचची झाडं कापा. चिंचची झाडं कापा, त्या खोडापासून कपाट बनवा. ते कपाट बनवल्यानंतर ते नोटा तोडा. कपाटात कुलूप, चावी फक्त माझ्याकडे द्या. शंकर भगवान भोळे देवत म्हणले काय म्हणले? तथास्तु. आता राहिला तिसरा कसा होता? हुशार होता. कुठला होता? हुशार म्हणले सगळे पार्टीचेच कसे काय? तो हुशारच पार्टीचा, तो जाम हुशार महाराज.
देव त्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. तो तसाच तो म्हणला देवा मला तर काहीच नको, सगळे माझ्याकडे. पण आता या दोघांनी मागितलं म्हटलं मला पण काहीतरी मागितलंच पाहिजे. म्हणले माग. तो म्हणला असं करा, ज्याच्या कपाटाच्या चाव्या कमरेला आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. म्हणजे दुसऱ्याचं वाटुळ करण्यासाठी केलेलं मागणं काय कामच आहे का महाराज. मागताना जरा विचार करून मागितलं पाहिजे. एक तर माग होच नाही, देवाला सगळं कळतं काय द्यावं काय नाही, बरोबर आहे का नाही. पण जर मागितलं तर चांगलं मागावं का नाही महाराज. हो, विचार केला पाहिजे. परमार्थामध्ये सुद्धा भक्ती करताना देवाजवळ जाताना विचार करून गेलं पाहिजे, विचार करून मागितलं पाहिजे. कारण परमार्थ हा पूर्ण होणार आहे महाराज. संसार पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण होते महाराज. म्हणून परमार्थ करत असताना मनापासून करा महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, टाळ्या टाळ्या. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावासी. म्हणून देवाला पाहिजे फक्त भाव. भाव खूप महत्वाचा आहे महाराज. देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ तया. किंवा सोप्या सोपं देव भावाचा, भावाचा नाही कुणाच्या बापाचा. म्हणून भाव खूप महत्वाचा आहे महाराज. देवाची भक्ती करत असताना भाव पाहिजे महाराज. दुसरं काय नाही पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. आपला भाव नसतो सगळं असतं महाराज. भाव पाहिजे का नाही. भाव जर नसेल तुम्ही किती भक्ती करा त्या भक्तीला किंमत राहत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात भावाचं वर्णन. काय न लगे भावचे कारण, काय न